बोला, काय काम आहे? कानिम महिलाश्रम हेच आहे ना? हो, दारावर पाटी लावली आहे ना. हा लिहिता वाजता येतं का बाई तुला? हा येतं ना. मग इथं काय काम आहे तुझं? ते काय माझ्या नवऱ्याने मारलं काल रात्री. मला रोज मारतो ताई नवरा. मला इथे लात मारली. रात्री हाकलून दिला ताई. मी कुठे झोपणार होते, तशीच रस्त्यावर झोपली. एक रिक्षा दिसली रिकामी होती, त्याच्यामध्ये जाऊन बसली. पाऊस यायला लागला, एवढं काय करणार होती ताई. तो रिक्षावाला काय बोलला, कस सकाळी आला तेव्हा की इथे ते महिला आश्रम आहे, मला इथे राहू दे ना ताई, मला इथे राहू दे ना. चोरीमारी केलीस का? नाही ताई, शपथ सांगते मी काय नाही केलं. माझा नवरा दुसऱ्या बाईच्या मागे लागला. तुम्ही इथे राहू नाही दिलं, मी जीव देईन ताई, मी जीव देईन, खरं सांगते शपथ. शांत हो. पोरं बाळ काय? नाही ना ताई, म्हणून तो नवरा दुसऱ्या बाईच्या नादी लागला. मी काय नाही केलं, तर मला हाकलून दिलं ताई. नाव काय तुझं? सुधा, सुधा वानवडे. जाऊ आपण, चला. ताई, ही बघ आपल्या दाराशी आलीये. ये ग बाई, बस. कोण ग तू? नाव काय तुझं? सुधा, सुधा वानवडे. मी स्वयंपाकाची कामं करते. इथे अयंगार नगर मध्येच राहते मी. म्हणजे इथे सावंतपाड्याजवळ? हा. नवरा इलेक्ट्रिशियन आहे माझा. खूप मारतो ताई, खूप मारतो. मी त्याला पोर नाही देऊ शकली, तर आता दुसऱ्या बाईची लग्न करायचं त्याला. मला बोलतो का तू बनवतीये करून. लाता बुक्क्या गाऊन कंटाळा आला. काल कधी नव्हे ते एकदा मी त्याचा हात धरला तर लात मारून हाकलून दिली. बोलला चालती होईत ना. एक चादर एक कपडा घेऊन निघाले ताई, मला इथे राहू दे हो ताई. ठीक आहे ठीक आहे, रडू नकोस. हिची खायची सोय कर आतमध्ये. आणि तुझं आधार कार्ड वगैरे हाय काय? आई, एक चादर एक लुगडं घेऊन आले, आधार कार्ड कुठे घेऊन येणार? म्हणजे काढलेस का? हा, काढलेलं आहे ना. मी शिकले ताई 7वी पर्यंत. मी तुमच्या डोक्यावर नाही बसणार. मी थोडे दिवस राहणार, मला इथे राहू दे. मी पैसे कमवते, मी माझं कमवून जाईन. मी माझी मला राहू दे ताई. बरं बरं ठीक आहे. उत्तरा, हिची मागच्या रूम मध्ये सोय कर आज. आणि भांडू नकोस बरं कोणाशी आज. नाही नाही नाही, मी कोणाशी नाही भांडत. थँक्यू, तुम्ही मला राहू दिलं, माझं भलं केलं ताई तुम्ही. भलं करायलाच बसलोय आम्ही. तुझी रूम. हा, राहशील ना सांभाळून? हा, जाऊ. हा. इतना टाइम क्यों लगा? नाकाबंदी लगा था, आपको पता है ना, चोरी का गाड़ी है। अगर पता चलता तो मिशन उधर ही खत्म हो जाता। ठीक है, चलो चलो, प्रेशर कुकर लोड करो। और लोकेशन पता है ना, कहाँ और क्या करना है? हाँ हाँ पता है। नाकाबंदी हर जगह रहेगी। हाँ। पुलिस से बिल्कुल भी नहीं उलझना है। पैसा मिला सबको? हाँ मिला। लोडिंग के बाद इधर नहीं आना। अपने अपने गाँव भी मत जाओ। राजस्थान जाओ, नेपाल जाओ, कहीं भी जाओ, पर यहाँ से निकल जाओ। जी। करो फटाफट, चलो।
कौन है तू? दीदी मैं आज ही आई इधर रहने को। पति ने घर से निकाल दिया दीदी, इतना मारता है। कल रात को मेरे को घर से निकाल दिया, मैं ऐसे ही आ गई दीदी। ये मरण जात बहुत खराब है दीदी, उनको बच्चा चाहिए, उनको बीवी नहीं चाहिए। मैं क्या तूने क्या बोला? तेरे पति ने तुझे घर से बाहर निकाला? हाँ दीदी। तो जाते जाते उसने इतना महंगा वाला फोन दिया तुझे? मैं कौन हूं ना तेरे को अच्छे से मालूम है। जब ये तू क्लासेस ले रही थी ना टेररिज्म के, तब से तेरे को रोकने के क्लासेस ले रही हूं मैं, समझी? मार दूंगी इसको, दूर हट, समझे? समीर मार। अबे मैं मरूंगी ना साले, तुम लोग सब मरोगे। आगे आया तो इसकी खोपड़ी उड़ा दूंगी, मैं बोल रही हूँ। ॲम्ब्युलन्सला बोलवलंय मॅडम. Jain sir. Threat averted. Yes sir. This was the starting point, so we can safely say that the mission is accomplished. Yes sir, आमचं लक्ष आहे. Thank you sir. जय. अभिनंदन मॅडम, मिशन कंप्लीट झालं. हा तुम्ही खुश नाही आहात का? माझा एक एक माणूस माझ्यासाठी महत्वाचा असतो अजय. या असल्या हरामखोरांमुळे आपल्या माणसांना लागलं डोकं फिरतं माझं, आणि माझा जीव वाचवायला गेला म्हणून लागलंय त्याला. मॅडम विषय असा आहे ना, या टेररिस्टच्या गोळ्यांमध्ये आपल्या सैनिकांना जखमी करायची ताकद आहे, पण त्यांचा इमान विकत घ्यायची ताकद नाही. आपला माणूस आहे सलमान, त्याला काय होणार नाही मॅडम, गॅरंटी आपली. समाजकंटक समाजात राहूनच समाजाच्या विरोधात कारवाया करत असतात. सामान्य जनतेला आपल्या शेजारचा माणूस कोण आहे हेही कळेनासं झालंय. इतकंच नाही तर समाजासाठी काम करणारे सुद्धा खरंच त्या भावनेने काम करतायत का, हाही प्रश्न निर्माण होऊ लागलाय. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार वसईच्या शकुंतळी काणे या महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थेतून स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. महिलाश्रम सुद्धा सुरक्षित नाहीत का, ही फार मोठी चिंतेची बाब आहे. इथली काही मंडळी या समाजविघातक कारवाया करतायत की ही संपूर्ण संस्थाच गुन्हेगारीच्या विळख्यात अडकली आहे हे लवकरच उघडकीला येईल. पण यांचा मोठ्या प्रमाणावर घातपात करण्याचा डाव होता हे मात्र स्पष्ट होतंय. हा प्रकार उघडकीला आणण्यात एटीएस अधिकारी कन्याकुमारी सिंग यांच्या बरोबरीनेच मुंबई पोलीसचे इन्स्पेक्टर विजय भोसले यांचाही मोलाचा सहभाग होता. कॅमेरामॅन निखिल सोबत परिणिता पावसकर, भर रस्त्यावर 24 तास.
पौर्णिमाजी काय झालं? मला तोंड बघायचं नाहीये त्या माणसाचं. आता नेहमीच दिसणार आहे, एक तर समोर नाही तर टीव्हीवर. मग टीव्हीवरच राहा म्हणावं, अजिबात समोर येऊ नकोस. मुद्दाम केलंय हो त्यांनी हे. पैसे फेका तोंडावर. पौर्णिमाजी किती पॅनिक होत आहे. माझ्यासाठी गरम दूध घेऊन या जा. अहो प्लीज. प्रत्येक ठिकाणी उपटतो ना हा विजय भोसले. सगळीकडे चमकायचं असतं याला. पण चाचाजी, भोसले साहेब काम केवढं छान करतायत. त्यांच्यामुळे केवढा मोठा टेररिस्ट अटॅक टळलाय बघा. डेंटल सर, भोसले साहेब समाजासाठी एवढं मोठं काम करतायत तर समाजानेही त्यांचा मान ठेवायला हवा ना. आपण समाजाचा एक भाग म्हणून भोसले साहेबांचा सत्कार करायला हवा. सत्कार भोसलेच्या? डेंटल, इन्स्पेक्टर विजय भोसले साहेबांचा सत्कार आपण करायचा आहे. थँक्यू. जैन मॅडम. बस रे. शाहरुखचा काय अपडेट? बरं आहे मॅडम, गोळी चाटून गेली आहे, कणखर होतो. थँक गॉड. का असतो रे? मॅडम वरतून अशा एकदम टफ दिसता तुम्ही, पण प्रत्येक माणसाची एक हळवी बाजू असते, ती अशी बाहेर येते. नाही रे, देशाचं रक्षण करणाऱ्याची कदर आपण नाही करायची तर कोण करणार? आज शाहरुख नसतं तर मेले असते मी, आणि माझं मरू दे. या सगळ्या गोंधळात कोणीतरी तो ट्रक घेऊन पळून गेलं असतं तर काय झालं असतं? काय अवस्था झाली असती या शहराची? काय भीती बसली असती लोकांच्या मनात? हेच हवं असतं रे या साल्यांना, या सगळ्या टेररिस्ट ऑर्गनायझेशन्सना हेच हवं असतं. लोकांच्या मनातली भीती वाढवायची असते. पण आपण हारायचं नाही. आपण हारलो तर ती भीती वाढेल, आणि भीती हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. तुम्ही त्या शत्रूवर मात केलीत मॅडम. तुमच्या हिमतीला परत एकदा सलाम. भूक लागली यार, तुला भूक लागली? मॅडम हेच मी गेले 36 तास सांगतोय, आपण खायला पाहिजे. तुम्हाला माहिती आता खाल्लं नसतं ना मी तर सलमानच्या शेजारचा बेड मला लावावा लागला. काय खाणार सांगा तुम्ही? हा, थालीपीठ सांग, थालीपीठ. वा वा वा, मराठी लगेच मागवतो मॅडम. तिथं चांगलं मस्त थालीपीठ मिळणार. थांबा. साडासाहेब, लग्नाआधी एकदा आमच्या देवरुखला तुमचा पाहुणचार करायचा होता. अगदी मनापासून इच्छा आहे. आम्ही आमच्या ऐपतीनुसार करू, पण प्रेमाने करू. अहो, ऐपतीचं काय बोलताय? ऐपत वगैरे सगळं देवाच्या हातात असतं, त्याचीच कृपा असते. आणि बघा ना, देवाची कृपा आहे म्हणून तर तुमच्यासारख्या चांगल्या माणसांची आमची सोयरीक होते. या ना. या. आपण देवरुखला येणार सरोदे साहेब, नक्की येणार. आता काय येणं जाणं चालू राहिलं. आणि महत्वाचं म्हणजे आता तुमचं आमचं असं काही वेगळं राहिलंय का सांगा. पौर्णिमाजी. हो, लवलीन जरा घेऊन ये ना. हे तुझ्यासाठी. आज तू या घरासाठी जे काही केलेस ना, त्यासाठी मा आणि डॅड कडून हे छोटंसं गिफ्ट. मा तुम्हीच द्या ना. अगं तूच दे. मी मा? अगं अमित आणि विक्कीसाठी तू आईसारखीच आहेस ना, तूच दे. बर, हे घे. पूर्णिमाताई, अहो हे एवढं सगळं, आधीच साखरपुड्याला इतकं सगळं दिलंय तुम्ही, आणि आता हे म्हणजे. ताई कसं आहे, आता आमचं जे काही आहे ते मिता बेटाचं आहे. द्यायसाठी काहीतरी निमित्त शोधत राहायचं, बाकी काही नाही. डॅड, हे असं अचानक? अचानक नाही मिता बेटा. आज कोर्टात तू जे काही केलंस ना ते कमाल आहे. घरच्या माणसांनी सुद्धा 4 प्रश्न विचारले असते, तू एका शब्दानं विचारलं नाहीस आणि काम करून सुद्धा टाकलंस. याचं मोल कसं करणार? ऑफिशियली खरं तर आमची सून झालेली नाहीये ही, पण सरोदे साहेब आमची मुलगी मात्र झाली आहे आता ती. यापुढे तू जे मागशील ते सगळं तुला मिळेल. हो, खरंच तुझ्यामुळेच आज विकी घरी परत आला, नाहीतर त्या भोसले सरांनी तर. पौर्णिमाजी, आपण कोणाला दोष द्यायचा नाही. कसं आहे, प्रत्येक जण आपापलं काम करत असतो, नाही का? आपण त्याला ते करू द्यायचं, आपण नाही बोलायचं. आपल्या सुनेनं आपलं काम केलं की नाही, झालं. नाही ते बरोबरच आहे,
पण तरीही भोसलेंचं मला काही पटलेलं नाही. डॅड, मुलगी म्हणता ना मला, मग हे असं गिफ्ट वगैरे देऊन फॉर्मॅलिटी कशाला? आणि मी असं काहीच केलं नाहीये, आपल्या विकीसाठीच केलं ना मी जे करायचं ते. मग कशाला ही फॉर्मॅलिटी? अगं पण बेटा, तुमच्याकडूनच मी शिकतेय फॅमिलीला वाहून घेणं म्हणजे काय. एवढी मोठी फॅमिली किती छान बांधून ठेवली आहे तुम्ही. आणि डॅड, तुम्हीच म्हणता ना फॅमिली सगळ्यात महत्वाची, मग मी तेच केलं. त्यासाठी हे असं गिफ्ट वगैरे नको प्लीज. मी एक बोलू का? म्हणजे आता ती तुमच्या घरची सून होणारच आहे ना, त्यानंतर ती घेईल ना हक्काने सगळं मागून. बरोबर आहे ना? आता तसेही कितीसे दिवस राहिलेत. असं समजा की तिने तुमच्याकडून गिफ्ट घेतलंय आणि परत तुमच्याचकडे दिलंय ठेवायला. पण मी तर म्हणते की असं समजा की आम्ही गिफ्ट तुम्हाला दिलंच नाही आणि तुम्ही घेतलंच नाही, नाही का? ठेवून घे. थँक्यू. पौर्णिमाजी, हा जो साधेपणा आहे ना, याचं मोल कसं करणार आपण? बरोबर. ये बस. बस बेटा, तुम्ही चहा घ्या थंड. पाच टाका ना. हो, तू ते हे घे, हळद टाकून दूध पी. है ना, चिकन मटन वगैरे चालू आहे. सर ते आपल्याकडे रेग्युलर असतं. चल मग. जी शिफारस केली आम्ही, 1 आठवड्याची सुट्टी अजून घे, कळलं का? आणि ह्याच्या नादी लागू नको. अजय, त्याला उगाच बोलवत बसू नको, आराम करू दे त्याला. विचारा मॅडम त्याला. त्याला तर मी काय म्हणतो की बाबा घरी जा, एवढं काम लागतं ना, त्याला जात नाही घरी. थँक्स शाहरुख, आज तुझ्यामुळे माझा जीव वाचलाय. मॅडम तुम्ही काय सारखं थँक्यू बोलताय? आपल्याला ट्रेनिंग मध्ये हेच तर शिकवतात. हो रे, पण ऐन वेळेला हे करायला जिगर लागतं. नाही, माझं ठरलं, आजपासून शाहरुख माझा भाऊ. रक्षाबंधनला मी तुला राखी पाठवणार, गिफ्ट पाठवायचं. नाही पाठवलं तर बघा, लक्ष ठेव. मी आहे ना. मॅडम छोटा मो बडी बात, पण तुम्ही मला राखी बांधणार? अरे बडे बडे बातों में बडे बडे शहर होते रहते रे. असं का म्हणतोय? तू शाहरुख आणि मी कन्याकुमारी आहे म्हणून? असं काही नसतं शाहरुख. दहशतवाद्यांना आपण मारतो त्याच्या आधी त्यांचं नाव विचारतो का? कारण ते फक्त दहशतवादी असतात. दहशतवादाला धर्म नसतो, जात नसते, काही नसतं. ते फक्त देशाच्या विरोधात असतात, एवढंच. भावाचं काम बहिणीचं रक्षण करणं असतं, जे तू केलंयस माझं. नाही ठरलं, तू माझा भाऊच. दहशतवादाला जसा धर्म नसतो ना, तसंच प्रेमाला पण धर्म नसतो. परत बोलवलं तर येणार का? फक्त तुमच्यासाठी मॅडम. चला, माझा मुंबईतला मुक्काम इथेच संपला. आता बॅक टू पॅव्हिलियन. येस मॅडम. दिल्ली बुला रही है. आराम कर. मॅडम सर, मी सोडतो तुम्हाला. मॅडम नीट जा, आणि विमान लँडिंगला उशीर होतोय म्हणून स्वतः चालवायला घेतला असं करू नका. खूप विनोद होत आहेत तुला. सॉरी मॅडम. नाही पण मजा आली. मॅडम तुमच्या बरोबर काम करायला काय मजा येतो. येतो का दिल्लीला? नाही नको, एवढा वेळ उपाशी राहायची ताकद नाही माझ्यात. मॅडम तुसी जा रहे हो, तुसी ना जाओ, रब रखा. एवढं शिकलो मी पंजाबी. हा, मजा आली काम करून. तुझ्या आयुष्यातनं गेले असं समजू नको. वीज कशी कधी येते, तशी ही कन्याकुमारी तुझ्या आयुष्यात कधीही येऊ शकते. कधीही या मॅडम. मुंबई पोलीस तुमच्या स्वागतासाठी कायम उभे असतील. जय हिंद मॅडम. जय.